हॅलो एव्हरीवन. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी ब्रेस्ट पंप यूज करायला का बरं सुरुवात केली. सो माझं सी सेक्शन झालं होतं, त्यामुळे पहिले 2 ते 3 दिवस मला प्रॉपरली बसता येत नव्हतं. त्यामुळे मी स्पृहाला ब्रेस्टफीड करू शकत नव्हते. सो 2 ते 3 दिवसानंतर मी सपोर्ट घेऊन जेव्हा बसायला सुरुवात केली, तेव्हा मी तिला ब्रेस्टफीड करायचं ट्राय केलं. परंतु त्यावेळेला प्रॉब्लेम असा झाला की तिला लॅच करता येत नव्हतं. सो डॉक्टरांचं म्हणणं असं पडलं की ऑलरेडी 2 ते 3 दिवस होऊन गेलेले आहे डिलिव्हरी होऊन. सो हे जे दूध आहे ते रिलीज करणं खूप महत्त्वाचं आहे, नाहीतर ब्रेस्टमध्ये दुधाच्या गाठी तयार होऊ शकतात. त्यामुळे त्यांनी मला इलेक्ट्रिक किंवा मॅन्युअल ब्रेस्ट पंप यूज करण्याचं सजेस्ट केलं. सुरुवातीला मी मॅन्युअल ब्रेस्ट पंप यूज केला. साधारण 1 महिन्यापर्यंत मी त्याचा वापर केला. पण त्यानंतर मी स्विच केलं इलेक्ट्रिक ब्रेस्ट पंपवरती. सो हा ब्रेस्ट पंप मी मागवला Amazonवरून. हा आहे रोबोसन ब्रँडचा वेअरेबल इलेक्ट्रिक ब्रेस्ट पंप. मी हा तुम्हाला नक्की रेकमेंड करेल, कारण गेली 4 महिने मी हा यूज करत आहे आणि हा यूज करण्याकरता अत्यंत सोपा आहे. प्लस हा खूप अफोर्डेबल प्राईसमध्ये मिळाला आहे मला ॲज कंपेअर टू अदर इलेक्ट्रिक ब्रेस्ट पंप. चला तर आता बघूयात हा कशा पद्धतीनं असेंबल करायचा आणि कशा पद्धतीनं यूज करायचा. सो इथे तुम्ही बघू शकता की हे त्यांनी कंटेनर दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण दूध काढू शकतो. हे 150 mlचं कंटेनर आहे. ही मोटर त्यांनी दिलेली आहे, जी आपण चार्ज करून यूज करू शकतो. त्यानंतर हे जे 3 पार्ट आहेत ते त्यांनी 2-2 दिलेले आहेत. बाय एनी चान्स एखादा पार्ट तुमच्याकडून हरवला किंवा डिस्पोज झाला, तर तुम्ही दुसरा पार्टसुद्धा यूज करू शकता. सो आता आपण बघूयात हे सगळं असेंबल कसं करायचं. सो ह्याच्यामध्ये हे ऑन ऑफचं बटन त्यांनी इथे दिलेलं आहे. ह्याच्यावरून आपण स्टिम्युलेशन मोड, एक्सप्रेशन मोड किंवा मिक्स्ड मोडमध्ये हे चेंज करू शकतो. सो इथे ह्याच्या साईननुसार तुम्ही ते चेक करू शकता की आपण स्टिम्युलेशन मोडवरती आहोत, एक्सप्रेशन मोडवरती आहोत की मिक्स मोडवरती आहोत. त्यानंतर यांनी 1 to 9 पर्यंत लेवल दिलेल्या आहेत सक्शनच्या. सो इथून तुम्ही मायनस केलं तर लेवल कमी होईल, प्लस केलं तर लेवल वाढेल. टोटल 9 पर्यंत त्यांनी लेवल दिलेल्या आहेत. तुमच्या कम्फर्टनुसार तुम्ही हे सेट करू शकता. प्लस ह्याच्यासोबत एक चार्जिंगची वायर ते देतात. तुमच्या मोबाईलच्या चार्जरने सुद्धा हे चार्ज होऊ शकतं. इथे चार्जरची पिन इन्सर्ट करून तुम्ही हे चार्ज करू शकता. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.